बघा, ज्यावेळी सर्वसामान्य माणसाविषयी आपण ज्यावेळी प्रश्न उपस्थित करतो त्यावेळी हे वाद होतच असतात. कारण सर्वसामान्यांची भाषा इथं कोणीही बोलत नाही. इथं धनदांडग्यांची, कारखानदारांची भाषा बोलली जाते किंवा प्रस्थापितांची भाषा बोलली जाते. पण सर्वसामान्य माणूस आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्यांच्या बाजूनं ज्यावेळी लक्ष्मण हाके भूमिका घेतो त्यावेळी लक्ष्मण हाकेंना टार्गेट केलं जातं, ट्रोल केलं जातं, त्यांच्यावरती टीका केली जाते. अहो, त्यामध्ये काहीही बोललेलो नाही मी. एकतर मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूनं कोणी बोलायला तयार नाही आणि सत्तेमधल्या, विरोधामधल्या किंवा कायद्याच्या सभागृहामधल्या, मंत्रिमंडळातल्या लोकांनी बोललं पाहिजे, ओबीसींच्या प्रश्नावर पुढं आलं पाहिजे, अशा आशयाचा तो व्हिडिओ आहे. परंतु त्यामध्ये काटछाट करून तो सलग व्हिडिओ दाखवला असता तर मी सलग भूमिका व्यक्त केली असती. परंतु तो व्हिडिओ कॉपी पेस्ट करून फक्त आवश्यक तो भाग त्यामध्ये दाखवला गेला आहे आणि लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. याच्यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये दुसरं काही नाही. ओबीसीचे एवढे दिग्गज नेते असून तरी पण लक्ष्मण हाके यांना एवढा संघर्ष का करावा लागतो? कारण ते त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करत आहेत. पक्षाच्या अजेंड्यावर ज्यावेळी भूमिका पक्षीय काम करतात त्यावेळी ते चळवळीतल्या किंवा सर्वसामान्यांच्या भाषेवर बोलू शकत नाहीत. आणि सत्तेमधल्या लोकांना तरी सत्तेत राहून परत विरोधकाची भूमिका नाही बजावता येत. त्यामुळे त्यांच्या काही मर्यादा असतील. पण लक्ष्मण हाके हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसींच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवत राहील. कोणी हा व्हिडिओ व्हायरल केला आणि का केला? हे बघा, ते जे कोण आहेत राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवारांच्या युवती, त्यांनीच 5-6 वर्षापूर्वी उमा भारती आणि नायडू यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करून पब्लिश केलेला होता आणि तसा त्यांच्यावरती गुन्हाही दाखल आहे. कोण पूजा झोळे नावाच्या कोणतरी भगिनी आहेत की त्यांच्यावरती FIR दाखल झालेले आहेत. त्यामुळं असे उद्योग करणारी मंडळी खूप आहेत. पण लक्ष्मण हाके कोणाच्याही बापाला भीत नाही, घाबरत नाही. ओबीसींच्या बाबतीमध्ये भूमिका घेत राहणार. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार? काय आहे बघा, रोज व्हिडिओ 100 व्हिडिओ टाकतायत लोक. त्यामुळं अशा व्हिडिओंना जर मी कारवाई करत आणि त्यांच्याबरोबर जर मी एनर्जी घालवत बसलो तर ओबीसींची बाजू आणि ओबीसींची भूमिका कोण घेणार? मध्ये पण तुमचा एक महिलेशी वाद झालेला. माझा वाद कुणाशीच झालेला नाही. उलट मी माझी प्रेस घेऊन बाहेर पडत असताना त्यांना स्टंटबाजी करण्यासाठी तिथं आल्या होत्या. ना त्यांची वैचारिक उत्तरं द्यायची भूमिका होती, ना चर्चा करायची भूमिका होती. रस्त्यावरती येऊन माझ्या आडवं उभं राहून हातवारे करून स्टंटबाजी करण्याचा तो प्रयत्न होता. मनोज जरांगे जेव्हा पण उपोषणाचं हत्यार उपसतात तेव्हा मंत्रिमंडळातले बहुतेक नेते त्यांना भेटायला जातात. नक्की काय याच्या मागे कारण काय? कारण प्रस्थापित लोक आहेत, आमदार खासदार आहेत, कारखानदार आहेत. ते मनोज जरांगेंच्याच मागणीला फक्त रेड कार्पेट घालताना दिसून येतात. ओबीसी, शोषित, वंचित, भटके हे विस्थापित लोक आहेत. मग ह्यांच्या मागणीकडे काय लक्ष द्यायचं आहे? माझ्याकडं सुद्धा आम्ही ज्यावेळी भूमिका मांडतो, लक्ष्मण हाके ज्यावेळी भूमिका मांडतो त्यावेळी सुद्धा चेष्टेनं बघणारी लोक आहेतच ना. अंबादास दानवेंपासून ते मंत्रिमंडळातल्या अनेक माणसांपर्यंत, प्रसाद लाडापर्यंत, विखे पाटलांपर्यंत चेष्टाच करतात ना. ते चेष्टा लक्ष्मण हाकेची नाहीत करत, ते चेष्टा ओबीसींची करतात. पण ओबीसी ज्या दिवशी जागा होईल ना त्यावेळी ह्यांना कुठं नेऊन ठेवायचं, कुठल्या अरबी समुद्रात नेऊन टाकायचं त्याचा आम्ही जरूर विचार करू. धमकी समजा, धमकी. कारण आमच्या घटनात्मक हक्क अधिकारावरती तुम्ही जर टाच आणत असाल तर हे आत्ता आम्ही बोलतोय, उद्या आम्ही काही कायदा हातात घेऊ, हेही मी तुम्हाला जबाबदारीने मी तुमच्यासमोर बोलतोय. जी मागणी आता चालली आहे म्हणजे त्यावर आंदोलन चाललं आहे. काल पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली राजेंनी. त्यांचा म्हणजे नकाशा, म्हणजे मराठा समाजाचा जो नकाशा आहे इतिहासात ते पाठ्यपुस्तकातून काढण्यात आलं आहे. हे बघा, इतिहास आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास किंवा मराठी नाही, बघा मराठी साम्राज्याचा इतिहास कोण बदलणार? इतिहास हा इतिहासच आहे ना. वास्तव इतिहासापासून जर त्याच्यामध्ये कोण छेडछाड, खाडाखोड करत असेल तर ते चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते आणि देशाला दिशा देणारे होते. देशातल्या अनेक राजवटींचे ते ऊर्जास्थळ पण होते. इथल्या भारताच्या भौगोलिक प्रदेशामधल्या अनेक राजांचे ते प्रेरणास्थान होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत खाडाखोड कोण करत असेल किंवा कोणी काही त्याच्याबद्दल काही बेकायदेशीर करत असेल तर ते आम्ही कधीही मान्य करून घेणार नाही आहोत. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची रयत आहोत. मनोज जरांगेच्या मागण्या ज्या आहेत ते तुम्हाला राज वाटत नाही का? मनोज जरांगेंच्या मागण्या त्यांनी काही कराव्यात,
पण ओबीसींच्या अनाथ माती कालवणाऱ्या त्या मागण्या आहेत मान्य झाल्या तर हे मात्र वास्तव आहे. हे वास्तव कुणीच स्वीकारत नाही. सर्वसामान्य म्हणजे जे सत्तेत बसलेले आहेत किंवा जे विरोधात आहेत ते असे म्हणतात की लक्ष्मण हाके एक कुठल्या तरी लोभाने हे सगळं करतो. कुठल्या लोभानी? काय माझा लोभ आहे? काय मला मुख्यमंत्रीपद पाहिजे? देत आहेत का? माझा लोभ एकच आहे, 60% जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. ओबीसीचा मुख्यमंत्री झाला नाही, करा म्हणावं मला मुख्यमंत्री, आणि जो कुठला पक्ष मला मुख्यमंत्री करेल त्याला मी पुढच्या वेळी मेजॉरिटीनं त्याला मी सत्तेत बसवेन. मग इथून पुढे तुमचं आंदोलनाची भूमिका कशी असते? आंदोलन हे रस्त्यावरचं असेल, पब्लिकमध्ये जाऊ, आम्ही ओबीसींना एकत्र करू आणि ओबीसींचा आवाज बुलंद करू. आम्ही भीक मागणार नाही, आम्ही लढणारे आहोत. धन्यवाद. थँक्यू. राष्ट्रवादी स्थापन होत असल्यापासून किंवा पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा स्थापन झाला तेव्हापासून जर शरदचंद्रजी पवार साहेब जर राष्ट्रवादीमध्ये तन मन धनानं काम करत असतील तर त्यांचा क्लेम किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते राष्ट्रवादीनं ऐकून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी तो त्यांच्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा वगैरे प्रश्न आहे. पण ओबीसी म्हणून तुम्हाला भुजबळ साहेबांची मतं किंवा भुजबळ साहेबांच्या इमेजचा तुमच्या पक्षाच्या टोटल प्रोग्राममध्ये तुम्ही उपयोग करून घेताच ना. त्यामुळं भुजबळ साहेबांना डावलणं म्हणजे बाय डिफॉल्ट ओबीसींना डावलणं असं होतं. त्यामुळे तुम्ही आज भुजबळ साहेबांना डावलला तर तुम्हाला उद्या ओबीसींच्या दारात मतं मागायला जायचं आहे हे लक्षात असू द्यावं असं माझं मत आहे. राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे आणि मेन म्हणजे आज अजित पवारांशिवाय हा स्थापना दिवस साजरा होत आहे. काय एकंदरीत कसं बघताय? हे बघा, आम्हाला राष्ट्रवादी हा कारखानदारांचा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. त्यांना सर्वसामान्यांच्या दुखण्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं जुनी राष्ट्रवादी असो किंवा नवी राष्ट्रवादी असो, आम्हाला राष्ट्रवादी हा कारखानदारांचा पक्ष आहे एवढीच आमची त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.